द्वारका आहे। पूर्वी जे प्रॉपर द्वारका होती ते द्वारका ह्याच बेटावरती होती। जय द्वारकाधीश। आजचा हा तिसरा दिवस शहापूर ते श्री क्षेत्र द्वारिका जी आपण यात्रा संपन्न केलेली आहे त्यातला हा तिसरा दिवस। आणि तिसऱ्या दिवसामध्ये सकाळी पहाटे 4 वाजता उठून आपण काकड आरती केली। त्यानंतर आपण नाश्ता वगैरे करून बसने प्रवास करून द्वारकावरून साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती नागेश्वर मंदिर आहे। त्या नागेश्वर मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत। आपण पाहतो हे पूर्ण नागेश्वर मंदिर आहे। या नागेश्वर मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। जय सूर्य नारायण भगवान की जय। गणपति बाप्पा मोरया। बस का नाम मधुरम, बस का नाम मधुरम। अपना ब्लू कलर का बस है, ब्लू कलर का बराबर ब्लू कलर का बस याद रखना। चौथा नंबर का बस है, ब्लू कलर का गाड़ी मधुरम। अभी आपको यही बस में बैठना है। जो लोग जहाँ बैठे हैं दर्शन करके परत तिथे बसून घ्या। इकडे तिकडे जायचं नाही। व्हेरी गुड। टाइम पास करायचा नाही। सर्वप्रथम नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि गोपी तलाव आणि भेट द्वारका, नंतर रुक्मिणी माताचं मंदिर, महाराष्ट्राची मुली रुक्माबाई, भगवान द्वारकाधीश का मेन मंदिर गांव वरती है। सांगते गोमती द्वारका। मंदिर के पीछे गोमती नदी, समुन्द्र का पानी 6 घंटा आता है, 6 घंटा पानी वापस चला जाता है। कृष्ण जी मथुरा के अंदर जरासंध के साथ 17 दफा युद्ध करके रण छोड़ के भगवान आए। गुजरात के लोग कृष्ण को रण छोड़ दास कहने लगे। द्वारका नगरी में कृष्ण ने सोने की द्वारका बसाई। चारों ओर सोना सोना दिखाई देने लगा। दरवाजे मिल नहीं रहे थे। द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ कहते कहते शहर का नाम द्वारका पड़ा। 100 साल भगवान ने यहाँ राज किया। कृष्ण को मालूम था मैं भी एक मनुष्य अवतार लेकर आया हूँ, मेरे को एक दिन जाना तो पड़ेगा। हमारे चले जाने के बाद कलयुग के अंदर सोने की द्वारका रहेगी नहीं। सोमनाथ के पास बाल का तीर्थ, पीपल के पेड़ के नीचे कृष्ण के पैर में जरा नाम का शिकारी ने बाण में से तीर मारा। तीर कृष्ण के पैर में लगा। भगवान परम धाम गेले। सोने की द्वारका समुन्द्र में गेली। उसके बाद की निर्माण किया हुआ द्वारिका विश्वकर्मा ने 5200 साल पहले एक रात में कृष्ण का मेन मंदिर बनाया। 150 फुट ऊंचा शिखरबंद मंदिर, 40 मीटर की ध्वजा चढ़ती है। 6 दफा कृष्ण को झंडा चेंज होता है। जो स्थान का नाम गोमती द्वारका। सर्वप्रथम नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन। भारत के अंदर 12 ज्योतिर्लिंग पैकी 8वां नंबर का स्थान नागेश्वर महादेव। गुजरात में 2 ज्योतिर्लिंग सोल्टी सोमनाथ आणि दारुकामने नागेश्वरम। माता पार्वती ने और शिव जी ने यहाँ दारुक नाम का राक्षस का नाग नागिन के रूप में अवतार लिया। दारुक नाम का राक्षस का वध किया। जिनके कारण नागेश्वर सांगते। टी सीरीज कंपनी के मालिक गुलशन कुमार 5 करोड़ रुपया डाल के नागेश्वर मंदिर नया बनाया। मंदिर में ज्योतिर्लिंग का दर्शन, शिव जी का मूर्ति, इसका ऊंचाई 85 फीट। मोबाइल कैमरा सोबत लेकर जाना। चप्पल मंदिर के पास उतारना। नागेश्वर दर्शन करके आएंगे। वहाँ से 5 किलोमीटर आगे गोपी तालाब आएगा। कृष्ण की 16,108 रानियां कृष्ण जी मथुरा से भेट द्वारका लाए। गोपियों को छोड़ने जा रहे थे। कृष्ण के वियोग में गोपी लोग रोने लगे। इतने रोए पूरा तालाब भर गया। भगवान ने गोपियों को मोक्ष किया। तालाब के अंदर मट्टी निकलती है, इसको गोपी चंदन सांगते। गोपी तालाब पे तालाब देखने का महिमा है। गोपी तालाब के बाद भेट द्वारका जाना। आगे का गोष्ठी आगे चल के बताऊंगा। आप अनजान यात्री है, हमारे द्वारकाधीश के मेहमान हैं, हमारे कृष्ण जी के ससुराल वाले हैं। रुक्माबाई तुमची महाराष्ट्र की मूली है, तो आपको सच्चा गोष्ठी बताना वो हमारा कर्तव्य है। आगे का गोष्ठी आगे बताऊंगा। नागेश्वर मंदिर आएगा, नागेश्वर गोपी तालाब 20-20 मिनट गाड़ी रुकेगा, दर्शन करना, नमस्कार करना और वापस आ जाना। बोल नागेश्वर महादेव
की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। जय महादेव। जे शास्त्रामध्ये 12 ज्योतिर्लिंग सांगितले गेलेले आहेत, त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर भगवान। हे मंदिर पांडवांनी निर्माण केलेलं आहे। हळूहळू कालानुसार त्याच्यात बदल होत गेले, पण असं हे नागेश्वराचं मंदिर खूप दिव्य तीर्थ आहे। हे दारुका वनामध्ये आहे, म्हणजे या एरियामध्ये पूर्ण हा जवळजवळ जेवढा एरिया पसरलेला आहे दारुका वन असं याला म्हणतात। पूर्वी घनदाट जंगल होतं इथे, आणि इथे पांडव बऱ्याच वेळा आलेले आहेत, राहिलेले आहेत, निवास केलेला आहे। घनदाट जंगल होतं, आता ते कमी झालंय, पण तरीही दारुका वन म्हणून इकडे मंदिराच्या डावीकडे ते वन आपल्याला पाहायला मिळतात। आणि मंदिराच्या उजवीकडे जर आपण बघितलं तर महादेवाची 28 फूट उंचीची मोठी मूर्ती बनवण्यात आलेली आहे। ही मूर्ती मोठी असल्या कारणामुळे आणि रुंदी जास्त असल्या कारणामुळे याला मोठेश्वर महादेव किंवा मोठेश्वर भगवान असंही म्हणतात। जय नागेश्वर। तर आपण नागेश्वर मंदिर भगवान श्री शंकर यांचं दर्शन घेतलेलं आहेतच। त्यानंतर आता आपण आलोय गोपी तलावामध्ये। तर गोपी तलावाची आख्यायिका, गोपी तलावाची माहिती काय आहे, पुरातन माहिती काय आहे, तर ती माहिती आता आपल्याला ताई सांगतात। तीर्थ गोपी तलाव तीर्थ आहे, याला अर्जुन कुंड असं पण म्हणतात। हे अर्जुनाने बाण मारून तयार केलेलं कुंड आहे, म्हणून अर्जुन कुंड। गोपी ज्यावेळेस कृष्णाला भेटायला आल्या त्यावेळेला कृष्णाने त्यांना या जलाने पवित्र स्नान घातलं, आणि त्याच्यानंतर ते स्नान होऊन त्या गोपी पवित्र झाल्या, आणि मग कृष्णाच्या चरणारविंदी त्यांनी आत्मसमर्पण म्हणजे देह समर्पित केला। तो देह त्यांनी ज्या तलावामध्ये समर्पित केला तो हा तलाव, म्हणून त्यांना गोपी तलाव असं म्हणतात। आणि इथे गोपेश्वर भगवंत या ठिकाणी आहे, म्हणजे गोपींचा लाडका देव असा तो गोपेश्वर। गोपींनी या ठिकाणी देह समर्पित केला म्हणून गोपी तलाव, अर्जुनाने बाण मारला म्हणून अर्जुन कुंड। अर्जुन कुंड आपल्याला सांगितलं की गोपी तलाव मथुरेवरनं जेव्हा गोपी श्रीकृष्णांच्या भेटीला आले तर तो हेच ठिकाण, आणि याच ठिकाणी त्यांनी आपला देह समर्पित केला। तर असा हा गोपी तलाव। द्वारका रेल्वे स्टेशनवरून 20 किलोमीटरच्या अंतरावरती गोपीनाथ मंदिर किंवा गोपी तलाव हे आहे, आणि नागेश्वर मंदिरापासून एक 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे। या मंदिराची आख्यायिका 2 ते 3 प्रकारची आहे। त्यातलं एक महत्त्वाचं की जेव्हा श्रीकृष्ण मथुरेवरनं वृंदावनवरनं द्वारकेला आले तर त्यांच्या विरहामध्ये ज्या काही गोपी होत्या त्या इतक्या व्याकुळ होत्या त्यांच्या दर्शनासाठी, तर ते इकडनं आल्यानंतर गोपी ह्याच ठिकाणी आल्या। हे जे तलाव आपण पाहतो हे तलाव साधारणतः 5000 वर्षापूर्वीचं तलाव आहे, आणि हे गोपी या तलावामध्ये त्यांनी आपलं आत्मसमर्पण केलं। शेवटचं मिलन भगवानांचं आणि गोपींचं या ठिकाणी झालेलं आहे। गोपीनाथ भगवान यांचं हे मंदिर आहे, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचं हे मंदिर आहे। 65 किलोमीटर पाकिस्तान बॉर्डर कराची, ओखा बस उभी रहना, स्टीमर बोट में बैठकर भेट द्वारका जाना, बोट में हळूहळू चलना, हळूहळू उतरना, घाई करायचा नहीं। कृष्ण का मिलन हुआ, सुदामा ने कृष्ण को चावल भेंट किया। भेंट द्वारका के नाम से जाना जाता है। यहाँ सुदामा जी की हर मनोकामना
कृष्ण ने पूरा किया। यहाँ दूर दूर से आप जैसे भक्त लोग आते हैं, कन्हैया उसकी मनोकामना पूरी करते हैं। भगवान कृष्ण है, वो दया के सागर है। बेट द्वारका में कृष्ण की मेन मूर्ति रुक्माबाई ने बनाई, जो मूर्ति में मीराबाई समा गई। बेट द्वारका से नंतर रुक्मणी माताचे मंदिर, अमरावती जिला कौंडण्यपुर गांव विदर्भ से रुक्मणी का हरण करके कृष्ण जी द्वारका आए। चैत्र मास एकादशी के दिन भगवान का रुक्मणी का विवाह हुआ। द्वारका से 35 किलोमीटर दूर दुर्वासा जी का आश्रम। भोजन के लिए कहा, द्वारका भोजन करने चलो। दुर्वासा जी कहने लगे, कृष्ण और रुक्मणी रथ को खींचकर द्वारका ले चलो। भगवान और रुक्मणी रथ को खींचकर द्वारका आ रहे थे। रुक्मणी को पानी का प्यास लगा। भगवान ने चरण में से गंगा जी को निकाला और रुक्मणी को पानी पिलाया। दुर्वासा जी को नहीं पूछा, बिना आज्ञा पानी पिया। क्रोध की मूर्ति दुर्वासा जी ने श्राप दिला, कृष्ण और रुक्मणी का 12 साल का जुदाई होगा। कृष्ण का मंदिर गांव में है, रुक्माबाई का मंदिर गांव से 2 किलोमीटर बाहर है। बेट द्वारका आप जाएंगे, यहाँ नरेंद्र मोदी साहब ने 1000 करोड़ के खर्च से बेट द्वारका का ब्रिज बनाया है। ब्रिज तैयार हो गया है। अभी कल परसों दिन मोदी साहब आएंगे, ये ब्रिज का ओपनिंग करेंगे। ये बेट द्वारका का बोट कल और परसों दिन 2 दिन बंद रहने वाला है। लेकिन कृष्ण जी को मालूम पड़ा कि मेरे ससुराल वाले आ रहे हैं, महाराष्ट्र वाले, आज आपको दर्शन करा देंगे। तो अभी बेट द्वारका जाएंगे। अपने मैडम जी ने आने जाने का बोट का व्यवस्था किया है। वही बोट ले जाएगा, वही बोट वापस लाएगा। बोट में हड़ू हड़ू चढ़ना, हड़ू हड़ू उतरना, घाई करेचा नहीं। बोट में आपको आनंद आएगा। विदेश का पंछी आएगा बिस्किट खाने के लिए, सफेद कलर के कबूतर जैसे 3000 पंखी है जो बिस्किट खाने आएंगे। आपको बड़ा आनंद आएगा। बेट द्वारका के मंदिर में मोबाइल अलाउड नहीं है। मंदिर के पास मोबाइल जमा होगा, याद करके वापस ले लेना। मेन मंदिर का दर्शन करेंगे, बोट में बैठ के वापस आएंगे। रिटर्न में रुक्मणी माताचे दर्शन करेंगे। द्वारका यात्रा आपका पूर्ण होगा। ओखा बंदर हे भारत देशाच्या गुजरात राज्यामधील एका लहान शहर आणि बंदर आहे। ओखा हे गुजरातच्या सौराष्ट्र भागामधील अरबी समुद्र किनाऱ्यावरती बसलेले आहे, जे आपण आता पाहतोय। हे द्वारकावरनं एक साधारणतः 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आपण हे जे ब्रिज पाहतोय, हा जो सर्वात मोठा ब्रिज आहे। आणि जे काही बंदर आहे, हे बंदर साधारणतः जर पाहिलं तर या ठिकाणाहून बेट द्वारका एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हे जे पक्षी आपण पाहतो हे बाहेर देशातील पक्षी आहेत। ओखा बंदर ते बेट द्वारका हा जो प्रवास आपण आता करणार आहोत, तर हा प्रवास आपण बोटीने करणार आहोत। सर्व श्रीकृष्ण भक्त साधारणतः 180 ते 190 लोक आता आपण ह्या बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि बोटीने आता पुढचा प्रवास करणार आहोत। तर आता आपण खाली बसलो ना, आम्ही बेट द्वारकाला चाललो आहोत। तर बेट द्वारका जाण्यासाठी आपण रेल्वेने किंवा बोटीने प्रवास करू शकतो। त्यासाठी ओखा बीच आहे, तिकडनं आपल्याला एक ब्रिज आहे। बोटीने प्रवास करत असताना आपल्याला सेफ्टी घालणं कंपल्सरी आहे, कारण डेन्सिटी जास्त असल्या कारणाने आणि त्यामध्ये आपण बोटीने प्रवास करतोय, तर आपल्याला सेफ्टी ही कंपल्सरी आहे। बोटीने प्रवास करताना आपल्याला हा एक वेगळाच अनुभव मिळतोय, कारण जेव्हा आपण बोटीने प्रवास करतोय समुद्रामध्ये जाताना जे बाहेर देशातील पक्षी आहेत तर ते पक्षीसुद्धा आपल्या अवतीभोवती फिरतात। आपण जे काही त्यांना खाद्य होते खाद्य ते आपल्या हातातनं आरामात उचलून घेतात। तर हा अनुभव प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईफमध्ये घेतला पाहिजे। तर कुठेही जाताना आपण सेफ्टी यूज करावी आणि बोटीने प्रवास करावा। त्याचसोबत आपण सर्व श्रीकृष्ण यांचे भजन गात आता आपण पुढे जाणार आहोत।
आपण गोपीचंदन या ठिकाणाहून आता समुद्राच्या मार्गे आलेलो आहोत. आता आपण आलेले आहोत बेट द्वारका. तर आपण पाहतोय बेट द्वारका जाण्यासाठी समुद्रातनं यावं लागतं. हा पूर्ण परिसर पाहतो. हे बेट द्वारकाला जाण्यासाठी आपण हा मार्ग आहे. आता आपण चाललोय बेट द्वारकामध्ये. बेट द्वारकामधील द्वारकाधीश म्हणजेच श्रीकृष्ण यांचं हे मेन मंदिर आहे. आणि हे मेन मंदिरामध्ये आता आपण सर्व श्रीकृष्ण भक्त श्रीकृष्णाचं भजन गात आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत.
भगवान की जय, मेहता की जय। श्री कृष्ण, राधे राधे। आपण सकाळपासून प्रवास करतोय। सकाळी आपण शंकराचं दर्शन घेतलं, त्यानंतर गोपीचंदन ह्या ठिकाणी जाऊन आलो आणि आता आलो आपण बेट द्वारका। बेट द्वारका हे असं ठिकाण आहे की या बेट द्वारकाचे 2 ते 3 आख्यायिका आहेत, ज्यामध्ये आपण म्हणतो श्रीकृष्ण यांचे परम मित्र आणि परम भक्त सुदामा आणि कृष्ण यांची भेट ह्याच बेट द्वारकावरती झालेली आहे। त्या व्यतिरिक्त आणखी एक आख्यायिका अशी आहे की नरसिंहांचे हुंडी हे सुद्धा एक आख्यायिका आहे। तर ती आख्यायिका काय आहे की नरसिंह हे खूप मोठे गायक सुद्धा होते आणि परम भक्त सुद्धा होते श्रीकृष्णाचे। जेव्हा त्यांचे सहकारी किंवा एक त्यांचा गरीब मित्र त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि मुलीचं लग्न असताना त्यांनी नरसिंह यांना सांगितलं की मला थोडे पैशांची गरज आहे, तुम्ही काहीतरी करून मला 2 पैशांची मदत करा। तर तेव्हा यांच्याकडे सुद्धा पैसे नव्हते, तर हे जे सावकार असतात, पूर्वी सावकार होते, जसं आता आपण बँक म्हणतो तसं पूर्वी सावकार होते। सावकारांकडे जाऊन त्याने 500 रुपये तेव्हा घेतले आणि 500 रुपये घेऊन ते आपल्या मित्राला, त्या गरीब मित्राला दिले। त्यानंतर परंतु सावकार म्हणाला की मी तुम्हाला पैसे देतोय, पण पैशाच्या व्यतिरिक्त मला काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला। तर तुम्ही असं करा, जो तुमचा राग आहे, जे तुम्ही गायन करतात, तर त्या गायनाचा राग माझ्याकडे गहाण ठेवा। तर ते गहाण ठेवा आणि ते गहाण ठेवलं। गहाण ठेवल्यानंतर खूप दिवस झाले, खूप वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा ज्या मित्राला जे 500 रुपये दिले होते ते 500 रुपये काही सावकाराकडे मिळाले नाहीत, म्हणून त्यासाठी त्यानंतर सावकार नरसिंहाला खूप त्रास द्यायला लागला। त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण यांच्याकडे यांचा धावा घेतला, कारण ते खूप मोठे परमभक्त होते। परमभक्त असल्या कारणाने श्रीकृष्णाने त्यांना ती नरसिंहाची हुंडी ही या ठिकाणी त्यांना दिली। म्हणजे जो राग होता तो राग पुन्हा त्यांना दिला आणि जो काय 500 रुपये होते तर ते सुद्धा या ठिकाणी रिटर्न झाले। असं हे आख्यायिका आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की जे बेट द्वारका म्हणजे जे पूर्वी जी बुडालेली द्वारका आहे, ती द्वारका बेटावरती होती आणि ते हीच आहे, परंतु ही 5000 वर्षापूर्वी पाण्यामध्ये विलीन झालेली आहे। याच ठिकाणी श्रीकृष्ण आपल्या परम मित्र सुदामाला सुद्धा भेटायला आलेले होते। अशी ही खूप पवित्र अशी स्थळ आहे, पवित्र अशी जागा आहे बेट द्वारका। हाँ सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, हाँ लगाया गले से सुदामा को मोहन। हे द्वारकाधीश, आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील हे जे आपलं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र 4थ्या नंबरचं तीर्थक्षेत्र आहे। आताच बेट द्वारका इकडनं आम्ही आलेले आहोत। बेट द्वारकावरनं आल्यानंतर रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ आता आपण आहोत। रुक्मिणी मातेचं मंदिर साधारणतः मेन सिटीवरनं 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे। ते का आहे, याच्या मागे काय कारण आहे, ते कारण आता आपल्याला महाराज सांगतात। की जय। आप लोग जो दर्शन करने के लिए आए हैं, ये रुक्मिणी जी का बहुत ऐतिहासिक मंदिर है। पूरे वर्ल्ड के अंदर 2 जगह रुक्मिणी मंदिर है, एक विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्र के अंदर पंढरपुर में, हाँ पंढरपुर आणि विठ्ठल रुक्मिणी, आणि द्वारका के अंदर द्वारकाधीश आणि रुक्मिणी माताचे मंदिर। तिथे भी निराला आहे, इकडून भी निराला आहे रुक्मिणी माताचे मंदिर। आधी यात्रा कृष्ण के चरणों में, आधी यात्रा रुक्माबाई के चरणों में। महाराष्ट्र में अमरावती जिला कौंडन्यपुर गांव रुक्मिणी का शिशुपाल के साथ शादी होने वाला था, लेकिन वो रिश्ता रुक्मिणी को मंजूर नहीं था। तो रुक्मिणी ने कृष्ण को खत लिखा, तो कृष्ण जी द्वारका से 4 घोड़ों के रथ में अमरावती गए। अम्बे माता के मंदिर से हरण करके कृष्ण जी द्वारका आ रहे थे। रास्ते में दुर्वासा जी का आश्रम आया, भोजन साथी सांगा के द्वारका भोजन साथी चलो। दुर्वासा जी का ही सांगते कि घोड़े की जगह कृष्ण रुक्मिणी रथ को खींचकर द्वारका ले चलो तो मैं भोजन करने आऊं। भगवान और रुक्मिणी रथ को खींचकर द्वारका आ रहे थे। रुक्माबाई को गोड़ पानी का प्यास लगा, भगवान ने चरणवर्ती गंगा जी को निकाला, रुक्माबाई को पानी पिलाया, दुर्वासा जी को नहीं पूछा, बिना आज्ञा पानी पिया। इनके कारण दुर्वासा जी ने श्राप दिला कि कृष्ण रुक्मिणी का 12 वर्ष का जुदाई होगा। द्वारकाधीश गांववरती आणि रुक्मिणी का मंदिर जंगलवरती। दूसरा नंबर का श्राप दिया, द्वारका जी का वोटर है सोल्टी वोटर हो जाएगा। आने वाले यात्री रुक्माबाई का दर्शन करते हैं, जल का प्रसाद पीते हैं, परिक्रमा लगाते हैं, माता जी का ध्वजा को प्रणाम करते हैं, द्वारका यात्रा पूर्ण करते हैं। जैसे जगन्नाथपुरी में विदाउट सीढ़ी से झंडा चेंज होता है, उस तरह ये माता के रुक्मिणी के मंदिर में
बिना सीढ़ी से ध्वजा चेंज होता है। ये रुक्मणी माता का कृपा है। आने वाले यात्री रुक्मणी का दर्शन करते हैं और अपना जीवन धन्य बनाते हैं। साथ साथ लक्ष्मी का अवतार 5240 साल पुराना मंदिर रुक्मणी माता का मंदिर। बोल रुक्मणी माता की जय।